कोणताही सहकारी साखर कारखाना चालवायला देण्यासाठी संबंधित कारखान्याच्या सर्वसाधारण सभेची त्याचबरोबर साखर आयुक्तांची मंजुरी घ्यावी लागते। भोगावती कारखान्यासंदर्भात असा कोणताही प्रकार घडलेला नसताना कारखान्याची नाहक बदनामी करण्याच्या उद्देशाने काही विघ्नसंतोषी मंडळींनी कारखाना चालवायला देण्यात आलाय असा अपप्रचार सुरू केला असून संचालक मंडळ कारखाना योग्य प्रकारे चालवण्यासाठी सक्षम असल्याचं चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी सांगितलंय। पत्रकार बैठकीत बोलताना चेअरमन शिवाजीराव पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कारखान्यासंदर्भातील अपप्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भोगावती कारखान्यावर अनेक कुटुंबांचा चरितार्थ अवलंबून आहे, त्यामुळे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून कुणीही कटुता निर्माण करू नये असं सांगत चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी यंदा कारखाना 6 लाख टन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करेल असं सांगितलंय। ऊस दराबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक होऊन जो दर निश्चित होईल तो देण्यासाठी आणि कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचंही चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केलंय। पत्रकार बैठकीला व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे, सर्व संचालक तसंच प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील हे उपस्थित होते।